हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मीही मजेत. तर काल आम्ही ज्योतिबाला जाऊन आलोय. तर आज डबर पुजायचा असतो रविवारी. आता घरी जाऊन ते करायचे. त्यामुळं बघू, पुढं बघा, बघत राहा असेच. भेटू थोड्या वेळात. निघाली आहे मी रूमवरून आता. रुद्र आणि हे गेलेत. आता कालचे कपडे हे भरपूर काय 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 गोष्टी होतं. तर 10:15 झालेत. उरकून जाऊया. कुलूप लावते. उरकून जायचं. बघायचं का ऊन. ऊन खूप आहे, खूप जास्त ऊन आहे. भेटू घरी गेल्यावर. मागे सांडाल तिथं सर मागे खुर्ची उडू नको. तिथं मांडे घाला. मांडी घाल रुद्र, मांडी घाल. मांडी घाल तो दादा बाबा. येतो मांडी घाल. नाडा पुढे तो काय कर त्याचा बाबा उद्बत्तीचे दे. जरा पुढं त्याचा पण थोडा लागेल ना पुढं. जरा नीट बस मांडे घालून मांडे घाल मांडे कुठला आहे काय ना थांब द्यायचा द्यायचा. पडची तिकडे व्हिडिओ काढण्याला पैसे येते तुझे. इकडे बस इकडे बस. थांब 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 बाळा. महाराज सगळ्यांनी पटापट चल. डोकं टेक चल पाय पड. जाऊ ना. वा. हॅलो आलो आलो एक 10 मिनिटात आलो. डबल पोचतोय. ओके ओके. हा मग ठीक आहे. आलो एक 10 मिनिटात आलो. उद्बत्ती लावलीच नाही. चकी का पाय पड. नित्या
ते ठेव खूप नमस्कार करते बाप्पा. जा पप्पा करून ये. मामाय जा. नमस्कार कर नमस्कार. पाया पड. ते मोठे डोकं खाली. तू पडतो पाया. हा रुद्र. काय नाही तू पाया पड. ये. चांगलं तू रुद्र. इकडे ये. जा की. पाया पड. हा, ते लावून राहू. चला गुलाब. असं. म्हणून साड्या नेसायच्या वडण्यात नको देऊ नको देऊ नको देऊ नको. हा या रुद्र काय अगरबत्ती लागेल निघत्या. नेते मग सर नेते घालायला कोण लावत रुद्र. ती कसं वाजवते बघ दादा बघ कसं वाजवते. माग माग लाग. रुद्र कुठं चढलाय बघा. तिला म्हणतोय त्याच्यावर पाय देऊन ये. कसं रुदू सांग तिला वर यायचंय. रुदू कसं वर यायचंय. आली वे. मी बसले दुकानाच्या दारात. तू काय करताय. बोला नाही बॉल दाखवा. काडीपिटी आण. तो वर आहे वरच्या ड्रॉवर आहे. वरच्या ड्रॉवर वर तो तिथं वर आहे वर. बॉल खुर्ची उभी राहा खुर्ची उभी राहा. उभी तो वर दिसते का काडीपिटी. आणि इकडं तू बोला ना की बघू लाईट कशी लागते. लाईट लावा. खाली बसून लावा. इंद्रायणी तांदूळ 1 किलो. तू पर्स दे ग. मला पैसे ठेवायचे ती. पर्स दे ग. पर्स द्यायला सांगा आई. कशी लागले हातात पर्स. रुद्र कशी आहे. जा घेऊन ये. हातात ठेवून ये. देणार नाही. पर्स दे ग. मी तुला येताना खावा आणते. तिथं इंद्रायणी तांदूळ आले की दे. लगेच आले लगेच 5 रुपये. बॉल आत जा. आत जायचं खेळायला. इकडे आत खेळायचे म्हणा. कसं तस्मय तिकडे बॉल बघतोय. बॉल काय आलंय.
नाही खेळायचा, तो बाहेर नसतो खेळायचा. बघ तुला नको द्यायला पाहिजे रुद्र, देऊ घ्यायला. सडी लागल सडी लागल सडी लागल सोड. मारलं ना दीदीला. आता दीदीच्या मम्मीला सांग. दीदी मम्मीला सांग हं. माझीच घेऊन यायला लावणारी मी आता. थांब जरासं. बॉल गेला बॉल गेला सांग. गेला तिकडे रस्त्यावर. भांडणं पण तेवढीच करतायत. मारते रुद्र मारतोय लय आणि आता दोघं खेळतायत. काय म्हटलं तांदूळ किती इंद्रायणी तांदूळ तर येतो तो काल ज्योतिबावरनं लाईटवाला बॉल आणलाय आणि ते दोघं जण खेळा जा. दोघं खेळा. ऋतू चांगला जाम झालाय. रात्री ताप पण आलेला. आता सर्दी खोकला लय जाम झाला. खेळा दोघं हळूहळू टाकायचा. त्या किती हळू टाकतो, तू किती जोरात टाकतो या. हा तर टाकते मी आता. तूप गरम करून घेतलंय थोडस पाळलेलं म्हणून. कांदा, मिरची एक, टोमॅटो हे चांगलं भाजून घेते. गरम झाले गरम झाले तुपाचं. तूप टाकून घेतलंय. हे सगळं मी आता हलवून घेते. रोज लसूण खोबरं म्हणजे रोज करते. आधीच करून ठेवत नाही. आधी करून ठेवलेलं मला नाही आवडत लसूण खोबरं. रोज ते तयार केलेलं चांगलं. सवय लागली रोज करायचं नेहमीच. थोडंसं तेल टाकणार आहे, अर्धी पोळी. आणि तूप जास्त टाकलंय मी. हळद, काळ घेवड्याचा करणार आहे त्यामुळे मी जिरं बिरं काय टाकणार नाहीये. आपलं नॉर्मल जिरा राईस हे करायचं असलं तर मग मी जिरं टाकते. म्हणजे नॉर्मल फोडणीच्या भाताला थोडीशी मिरची नाही आपलं चटणी सगळं एकत्र करून घेते आता. आणि मग अशी मला सापडली नाही म्हणून मी कपाट ठेवले. हे सगळं हलवून घेते. छान झालं. सगळं एकजीव करून घेते मी.
हे काल मम्मीने तांदूळ दिलेले आहेत, त्याचा आज पहिल्यांदा भात करून बघतीये. मम्मीच्या इथं ते कोणतरी विकतं, तर तिला म्हटलेलं मी तुम्हाला तांदूळ दे म्हणून, घेऊन त्यांच्यापासून. घरचे तांदूळ आहेत हे, घरच्या तांदळाचा भात छान लागतो. खडे बिडे नाही आहेत, हे काय म्हणतात त्याला, बाजरी बाजरी एखादी एखादी कुठेतरी. जीने की तमन्ना है, प्यार का इरादा है, और एक वादा है जान. खडा एकही नाहीये, स्वच्छ आहेत एकदम तांदूळ. नाहीतर काय कायचे घरचे घेतले का नाही तर खडेन फिडेन लय काय 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 असतं. पाकडून घेते एकदा. मला किचनवर पसारा अजिबात आवडत नाही. किचनवर पसारा असला ना मला कामच होत नाही अजिबात सुद्धा. पसारा म्हटलं की चिडचिड चिडचिड होती. एक तर आपण जेवणाचं करतो आणि तिथे ते पसारा 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 ठेवायचं म्हटल्यानंतर ना किचनवर कधी सुद्धा पसारा ठेवायचा नाही. पाच मिनिटं लागतात सगळा पसारा किचनचा क्लिअर करायला, तरी पण काय काय ना करू वाटत, तसेच बसतात. सकाळची भांडी संध्याकाळी घासायची आणि संध्याकाळची भांडी सकाळी घासायची. स्वयंपाक झाल्यावर 5 मिनिटं फक्त लागतात सगळा पसारा उचलायला. तर आता भात होतोय तोपर्यंत. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. उद्याच्या ब्लॉगमध्ये परत भेटू आपण. आणि ब्लॉग सगळे बघतात पण सबस्क्राईब पण करत नाही. सबस्क्राईब करायला सुरुवात करा, तर नवीन नवीन अजून तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला मिळतील. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.